नमस्कार. रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या माझ्या माता भगिनींना खूप साऱ्या अशा शुभेच्छा. आणि जो काही आपला लाडका भाऊ आहे, जे सख्ख्या भावाच्या पलीकडे होता महिलांसाठी काही दिवसाकरिता. या ठिकाणी एका वर्षामध्येच जो काही आपला भाऊ आहे तो पलटलेला आहे. आता तो सावतर भावासारखी या ठिकाणी वागणूक देत आहे. मित्रांनो, काल परवाला या ठिकाणी बघू शकता की जी काही परभणी जिल्ह्याची यादी आली अपात्र महिलांची, त्यामध्ये जवळपास 38 ते 40 हजार महिला त्यांनी अपात्र केलेल्या आहेत. अपात्र केलेल्या आहेत त्यांची पूर्ण डिटेल्स त्यांनी दिलेली आहे, परंतु त्यामध्ये त्यांनी अपात्रतेचे कारण या ठिकाणी दिलेली नाहीत आणि या कारणासाठी महिलांची खूप अशी धावपळ या ठिकाणी होत आहे. मग आता त्याचं काय सोल्युशन आहे? तर सोल्युशन काढण्यासाठी इकडे तिकडे ऑनलाईनवाल्यांना विचारणा केली जात आहे, परंतु ऑनलाईनवाले तरी काय, त्यांच्या कामामध्ये मग्न असल्यामुळे या ठिकाणी महिलांना उडवाउडवीची या ठिकाणी उत्तरं दिली जातात. ऑथेंटिक अशी इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिली जात नाही. आणि त्यातच आपले जे काही यूट्यूबर्स बंधू आहेत, कोणत्याही प्रकारची माहिती या ठिकाणी बेस नसताना जे काही ट्रेंडिंगमध्ये व्हिडिओ आहेत, इमोशन्सची हा म्हणजे महिलांच्या भावनेशी खेळ केला जातो की बाबा महिलांना आता कोणता प्रश्न सतावत आहे की बाबा त्यांचा पगार बंद पडला आहे, तर त्याच्यावर उगा काहीतरी आपलं व्हिडिओ बनवून महिलांचा टाईमपास केला जात आहे. कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी सोल्युशन त्यांना दिलं जात नाही. मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या इमोशन्सशी न खेळता या ठिकाणी महिलांना योग्य गायडन्स शासनाने द्यायला हवं आणि तो देणं भागच आहे. या ठिकाणी बघा, ज्या काही महिलांचे पगार आत्तापर्यंत बंद झालेले आहेत त्यांनी एक काम करायचं आहे की बाबा तुमचं रेशन कार्ड या ठिकाणी फोडलेलं आहे का, हे सगळ्यात पहिल्यांदा बघा. आता काही ग्रामीण भागामध्ये होतं आहे असे की त्यांना फक्त रेशन कार्डची या ठिकाणी पुस्तकं दिलेली आहेत आणि त्यावरतीच त्यांना असं वाटतं की आपलं रेशन कार्ड फोडलेलं आहे. परंतु खरी वास्तविकता अशी आहे की आजोबा पणजोबापासून, आता मी ॲक्च्युली ऑनलाईनमध्ये काम करत असताना त्याच्या आजोबा पणजोबापासून या ठिकाणी रेशन कार्ड ऑनलाईनला फक्त नाव ॲड केलेले आहेत आणि विशेषतः म्हणजे घरातील सर्व व्यक्तींचे नाव ॲड केलेलं नसून या ठिकाणी फक्त त्या पुस्तकावरती नाव असे लिहिलेले आहेत आणि त्याचाच वापर या ठिकाणी केला जातो. परंतु या ठिकाणी बघा, शासन आता ऑनलाईन तुमचा जो काही 12 अंकी रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डवरती या ठिकाणी व्हेरीफाय करून महिलांचे या ठिकाणी पगार बंद करण्याचं काम या ठिकाणी शासनाने केलं आहे. तेव्हा फक्त निवडणुकीचं काम होतं. कोणत्याही महिलांना या ठिकाणी आमिष दाखवून मतदानाचं या ठिकाणी घ्यायचं होतं की काय असंच म्हणावे लागेल. या ठिकाणी निवडणूक तर पार पडली, परंतु ज्या काही आपल्या महिला आहेत त्यांना जो काही चालता पगार आहे तो बंद पडल्यानंतर खूप अशा नाराज या ठिकाणी महिला दिसत आहेत. आता याचं सोल्युशन काय? तर याचं सोल्युशन आहे की तुम्ही ऑनलाईन मेरा रेशन कार्ड प्ले स्टोअरमधून ॲप डाउनलोड करा आणि त्यावरती तुमचा आधार नंबर टाकून या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ऑनलाईनला रेशन कार्डवरती किती नाव आहेत. त्यानंतर बघू शकता की तुम्ही जर वेबसाईटवरती फॉर्म भरलेला असेल, या ठिकाणी पहिला टर्म गेला ॲपचा, दुसरा टर्म असेल वेबसाईटचा. त्या वेबसाईटवरती जर तुम्ही फॉर्म भरला असेल लाडक्या बहिणीचा, त्याच्यावरती तुमचं ज्या व्यक्तीकडे भरला असेल त्याच्या लॉग इनला तुमचं पूर्ण डिटेल्स दिसते बघा. किती हप्ते पडलेले आहेत, कोणत्या बँकेमध्ये पडलेले आहेत, पूर्ण ॲक्शन थ्रू सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात. आता लाडक्या बहिणीमध्ये वेबसाईटमध्ये तक्रारचं जे काही ऑप्शन होतं ते पण उडालं आहे आणि KYCचं सुद्धा उडालेलं आहे. यामध्ये अपडेशनचं काम चालू आहे. अपडेट आल्यानंतर या ठिकाणी लवकरच कळवण्यात येईल की बाबा लाडक्या बहिणींना आता तक्रार कोठे करायची आहे आणि कोठे सोल्युशन मिळणार आहे. परंतु या ठिकाणी बघू शकता की तुमच्या तालुका स्तरावरती महिला व बालकल्याणचं जे काही ऑफिस आहे त्या ऑफिसवरती तुम्ही विचारणा करू शकता की आमची पगार कोणत्या कारणामुळे बंद झालेलं आहे, ते कारण लगेच सांगतात. आता मी या ठिकाणी बऱ्याच महिलांना या ठिकाणी जे काही तालुका ऑफिस आहे या महिला व बालकल्याण ऑफिस यामध्ये पाठवल्यानंतर त्यांची या ठिकाणी संख्येचे जे काही निराकरण आहे ते निराकरण झालेलं आहे, कोणत्या कारणामुळे या ठिकाणी त्यांची पगार बंद पडले. त्यामुळे या ठिकाणी बघा, लास्ट सोल्युशन म्हणजे तुम्ही काय करू शकता की पहिल्यांदा ऑनलाईनला चेक करा आणि तुमचं काही स्वतः 4 व्हीलर नावावर आहे का बघा, 2.5 लाखाचं उत्पन्न जास्त आहे का बघा. सगळ्या गोष्टी एकदा व्हेरीफाय करून तुम्ही महिला व बालकल्याण ऑफिसला या ठिकाणी व्हिजिट करायचं आहे, भेट द्यायची आहे. तिथंच तुमचं पूर्ण निराकरण होईल आणि तुम्हाला तिथून पुढचा मार्ग या ठिकाणी रिकामा होईल. मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपल्या माता भगिनींना हे एक बेस्ट सोल्युशन आहे की त्यांनी महिला व बालकल्याण ऑफिसला व्हिजिट करावं. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. लवकरच अपडेट आल्यानंतर कळवत येईल. धन्यवाद.